नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपला चॅनल जीवनावरील इतिहास यामध्ये. आज आपण इथे एका मुलीविषयी तिचा संघर्ष जाणून घेणार आहोत. कारण प्रत्येक मुलीचं लग्नानंतर एक स्वप्न असतं. असंच एक मुलगी जिया नावाची होती आणि तिचंसुद्धा एक स्वप्न होतं आणि ती स्वप्न घेऊन आली होती. आणि तिच्याबरोबर काय घडलं आणि नंतर तिने तिच्या आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय कशा प्रकारे घेतला असेल, चला तर मग सुरू करूया. त्यासाठी आपल्याला जियाची जीवनाची स्टोरी ऐकून घ्यायला हवी. चला तर मग सुरू करूया. जिया एक मध्यमवर्गीय कुटुंबातील हुशार, शांत आणि स्वप्नाळू मुलगी होती. लग्नानंतर तिला वाटलं होतं की नवीन घरात तिला प्रेम, आधार आणि आपुलकी मिळेल. पण वास्तव्य काही वेगळंच होतं. घरात तब्बल 20 ते 25 माणसाचं मोठं असं परिवार होतं. पहाटे 5 वाजता उठून रात्री 11 वाजेपर्यंत ती सतत स्वयंपाकघरात असायची. नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचा चहा, रात्रीचे जेवण. दिवस कधी सुरू व्हायचा आणि कधी संपायचा हेच तिला कळत नव्हते. एवढं सगळं करूनही तिच्या कामाचं मात्र कोणीही कौतुक करत नव्हतं. उलट रोज काही ना काही तिच्या चुका मात्र नक्कीच काढत होते. कधी म्हणायचे भाजीत मीठ जास्त झालं आहे, तर कधी बोलायचे पोळ्या मऊ नाहीत, आज जेवण बनवायला जरा उशीरच झाला आहे. हे शब्द तिच्या कानावर रोज ऐकायला पडत होते. तिला मदत करायला घरात कोणीही नव्हतं. सर्व जबाबदारी तिच्याच खांद्यावर होती. सर्वात जास्त वेदना तिला याच गोष्टीची होत होती की तिचा नवरा कधीच तिच्या बाजूने उभा राहिलेला नाही. तिचं दुःख, तिचा थकवा आणि तिचे अश्रू त्याला कधीच दिसत नव्हते. एक दिवस आरशासमोर उभे राहून जियाने स्वतःकडे पाहिले. डोळ्याखाली काळी वर्तुळे, चेहऱ्यावरचा हरवलेला आनंद आणि मनात एकच प्रश्न, ही खरंच मी आहे का? असा प्रश्न जिया स्वतःला विचारत होती. आणि त्याच रात्री तिने एक मोठा असा निर्णय घेतला. तिने कोणाशीही भांडण केलं नाही, कोणावरही आरोपसुद्धा केले नाहीत. फक्त स्वतःच्या आईवडिलांकडे जाण्याचा निर्णय तिने मात्र नक्कीच घेतला. घरी गेल्यावर काही दिवस ती शांतच राहिली. स्वतःला वेळ दिला. मग तिने तिचं जुनं शिक्षण, कौशल्य आणि आवडी पुन्हा आठवल्या. संगणकाचा छोटा कोर्स केला, इंग्रजी बोलण्याचा सराव सुरू केला आणि नोकरीसाठी अर्ज देखील करायला सुरुवात केली. अनेक ठिकाणी तिला नकार मिळाला, पण तिने हार मात्र कधी मानलीच नाही. बरंच काही महिन्यानंतर एक चांगल्या कंपनीत तिला नोकरी मात्र नक्कीच मिळाली. आणि पहिला पगार हातात आला तेव्हा तिच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू वाहत होते. कारण तिचा हा आनंद तिचा संघर्ष सांगून जात होता. तिने स्वतःसाठी एक छोटी बॅग विकत घेतली, आईसाठी साडी आणली आणि बाबांसाठी हातातले घड्याळ आणले. त्या दिवशी तिला जाणवलं की आधार शोधत बसण्यापेक्षा स्वतःचा आधार बनणं किती सुंदर असतं. मग आज आपण ह्या स्टोरीमधून काय शिकलो? हळूहळू तिचा आत्मविश्वास परत आला आणि तिने स्वतःसाठी वेळ काढायला सुरुवात केली. योगा केला, पुस्तक वाचली, नवीन कौशल्य शिकली आणि स्वतःवर प्रेम देखील करायला शिकली बरं का. एके दिवशी तिच्या नवऱ्याचा तिला फोनसुद्धा आला. मात्र जिया, तू बदलली आहेस असं देखील तिला विचारलं. जिया हसली आणि शांतपणे म्हणाली, हो, मी बदलली आहे. मी बदललेली आहे. मी स्वतःला पुन्हा शोधत आहे. मी स्वतःला पुन्हा शोधत आहे. त्या एका वाक्यात तिच्या संपूर्ण प्रवासाचं उत्तर होतं. आज जिया कोणावरही अवलंबून राहिलेली नव्हती. ती स्वतःच्या मेहनतीने उभी राहिली आहे. तिच्याकडे पैसा आहे, आत्मविश्वास देखील आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःचा सन्मान देखील तिच्यापाशी आहे. तर आपण याच्यामधून काय शिकलो, म्हणजेच काय बोध घेतला? तर कधीकधी आयुष्यातील सर्वात कठीण निर्णय आपल्याला सर्वात सुंदर आयुष्याकडे घेऊन जातात. स्वतःचा सन्मान, स्वावलंब आणि आत्मविश्वास हेच प्रत्येक व्यक्तीची खरी ताकद असते. कोणतंही नातं प्रेम, आदर आणि परस्पर समजुतीवर टिकत नसतं, तर ते स्वतःच्या आयुष्यातील जबाबदारी स्वीकारणं हा कमकुवतपणा नसून ध्येयाचा एक सर्वात मोठा निर्णय असतो. आणि हाच जियाने घेतला. मग आजच्या या युगामध्ये आपणही असाच एखादा निर्णय घेतला तर आपणसुद्धा स्वावलंबी नक्कीच बनू.
माझ्याकडून तुम्हाला एवढीच विनंती आहे की तुम्हीही असाच काहीतरी